नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश जाधव, संचालक उडान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएसटी सीईटीचा एक व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे, जी दरवर्षी आपल्याला एक क्वेश्चन त्याच्यावर येतोच. आपल्याला जो तुमच्या सिलेबसमध्ये फिजिक्सचा पहिला लेसन आहे रोटेशनल डायनामिक्स क्लास 12th मध्ये, त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनचा टॉपिक आहे. तर त्याच्यावर आपल्याला अँगल ऑफ बँकिंगवर एक क्वेश्चन दरवर्षी येते आणि त्या क्वेश्चनमध्ये बघा ते क्वेश्चन रेल किंवा ट्रेनशी रिलेटेड असते. जे खूप साऱ्या मुलांना त्याच्याबद्दल कन्फ्युजन असते. तर त्याची मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकच्या अकॉर्डिंगच ते ऑलवेज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आणि 100% तो प्रॉब्लेम दरवर्षी तुम्हाला विचारलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जसं की रोटेशनल डायनामिक्स मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये अँगल ऑफ बँकिंगवर एक आपल्याला एक टॉपिक आहे अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग आणि बँकिंग ऑफ रोड असं एक आपल्याला टॉपिक आहे. तर काय आहे बँकिंग ऑफ रोड? बँकिंग ऑफ रोड मध्ये आपल्याला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड साठी एक फॉर्म्युला दिलेला आहे, जो की फॉर्म्युला आहे व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. या फॉर्म्युल्यावर ऑलवेज आपल्याला एक क्वेश्चन असतो ट्रेन रिलेटेड. तर ट्रेन रिलेटेड म्हणजे काय बघा, आपल्याला दोन रेल्वे ट्रॅक दिलेले असते या टाइपमध्ये, दोन रेल्वे ट्रॅक. आता वर्ड क्वेश्चन मध्ये रेल असा वर्ड रेल, टू रेल. टू रेल म्हणजे हे तुम्हाला ही पहिली रेल असं म्हणायचं आणि ही दुसरी रेल असं म्हणायचं. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला या दोन रेल मध्ये तुम्हाला डिस्टन्स दिलेलं असेल, गिवन काय काय असते त्याच्यावर फोकस करा. बघा, तुम्हाला याच्यामध्ये डिस्टन्स दिलेलं असेल, डिस्टन्स बिटवीन टू रेल दिलं असेल एक, ठीक आहे. आणि दुसरं तुम्हाला दिलेलं असेल रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर दिलेलं असेल तुम्हाला. आणि तिसरं दिलेलं असेल तुम्हाला एलिव्हेशन, एलिव्हेशन दिलेलं असेल. हे तीन व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल ऑलवेज. तर याच्यामध्ये बघा, आता हे दोन रेल्वे ट्रॅक आहे. ह्या दोन रेल्वे ट्रॅक मधला जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स ऑलवेज एल माना, किंवा तुम्हाला डी दिलेलं असेल तर डी मानायचं. याची रेडियस ऑलवेज आर माना आणि याचं एलिव्हेशन जो आहे तो एलिव्हेशन मानायचं एच. दोन रेल्वेवर आपल्याला जर क्वेश्चन आला तर ही डायग्राम लक्षात ठेवायची. डायग्राम बघा, टोटली डायग्रामवर आपलं डेरिव्हेशन डिपेंड राहील. डायग्राम या टाइप मध्ये राहील. हे बघा, ही एक डायग्राम आहे आणि फायनल एक शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही एक डायग्राम लक्षात ठेवू शकता या टाइप मध्ये. बघा, ही डायग्राम राहील आपली. ओके, इथं थीटा घ्यायचा ऑलवेज. थीटा मस्ट बी व्हेरी स्मॉल. याला मानणार तुम्ही आर. दिस विल बी युअर एच अँड दिस विल बी युअर एल. ओके, तर बघा, आता आपल्याकडे व्ही मॅक्स इक्वल रूट आर जे टॅन थीटा आहे. इथे बघा, आता हा थीटा ज्यावेळेस व्हेरी स्मॉल असतो, थीटा व्हेरी स्मॉल आहे, थीटा व्हेरी स्मॉल. तर ज्यावेळेस थीटा व्हेरी स्मॉल असते त्यावेळेस टॅन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असते साइन थीटा. टॅन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असते साइन थीटा. म्हणजे आपण जर ज्यावेळेस थीटा व्हेरी स्मॉल मानणार आणि त्यावेळेस आपण टॅन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साइन थीटा असते, तर या फॉर्म्युल्याला आपण मॉडिफाय करून लिहू शकतो. बघा, व्ही मॅक्स इक्वल टू रूट आर जी साइन थीटा. ओके, आता साइन थीटाची व्हॅल्यू चेक करा. हा आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल वरून आपण साइन थीटाची व्हॅल्यू काढू शकतो. मग साइन थीटा राईट अँगल ट्रायंगल वरून साइन थीटा कसं येणार? व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट आरजी ला आरजी राहू द्या. साइन थीटा काय असते? अपोजिट बाय हायपोटेनियस. तर अपोजिट बाय हायपोटेनियस येणार आपलं एच बाय एल. तर हा तुमचा फॉर्म्युला राहील कोणत्याही रेलच्या फॉर्म्युल्यासाठी, कोणत्याही रेलच्या प्रॉब्लेमसाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. व्ही मॅक्स इक्वल टू रूट आर जी एच बाय एल. एच म्हणजे एलिव्हेशन राहणार, हाईट राहणार दोन रेल मधला. एल डिस्टन्स राहणार दोन रेल मध्ये. ठीक आहे. आता याच्यावर बघा एक्झाम्पल आपल्याला कसे कसे आलेले आहे सीईटीच्या एक्झाम मध्ये. पहिला क्वेश्चन बघा, a train has to negotiate a curve of radius r meter. The distance between the rail is l. दोन रेल मधला डिस्टन्स दिलाय l मीटर. And outer rail is raised above inner rail by distance h meter. If the angle of banking is small
अँगल ऑफ बँकिंग इज स्मॉल, द सेफ्टी स्पीड लिमिट ऑन दिस बँक रोड इज. 2020 मध्ये आपल्याला क्वेश्चन आला आहे. कधीही बघा, लक्ष द्या, क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला रेल वर्ड आला, 2 रेल, त्याच्यात तुम्हाला रेज्ड, इनर रेल, त्याच्यानंतर इथं एक अजून हा एक रेल वर्ड दिसतो. ओके, या टाईपचं रेल वर्ड जर दिसलं तुम्हाला तर डायरेक्ट आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट आर जी इंटू एच बाय एल. क्लिअर? हा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. जसं की आपण आता कॅल्क्युलेट केलं तर इथं डायरेक्ट हा आपला ऑप्शन राहील जे 2020 मध्ये विचारला. हे तर डायरेक्ट फॉर्म्युला बेस होता, पण आपल्याला कधी कधी व्हॅल्यू पण दिलेली असेल. हे 2020 मध्ये आला. सिमिलरली बघा, आता 2021 मध्ये एक क्वेश्चन आलाय आपल्याला, 2022 मध्ये, सॉरी 2022 मध्ये क्वेश्चन आलाय बघा, सेम टॉपिकवर. अ रोड इज 10 मीटर वाईड, इट्स रेडियस ऑफ कर्वेचर इज 50 मीटर. रेडियस दिले तुम्हाला 50 मीटर. द आउटर एज इज अबोव द इनर एज बाय डिस्टन्स 1.5 मीटर. दिस रोड इज मोस्ट सुटेड फॉर वेलॉसिटी. म्हणजे तुम्हाला किती स्पीड विचारली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला रोड दिलेली आहे, वाईड दिली आहे, त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर दिला आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं द आउटर एज इज अबोव द इनर एज बाय अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर दिला. म्हणजे बघा, सिंपल, तुम्हाला मी काय म्हटलं, डायग्राम लक्षात ठेवायची. आपली डायग्राम आहे, हिअर इज द डायग्राम. क्लिअर? आता बघा, रेडियस ऑफ कर्वेचर दिलाय तुम्हाला, इथं रेडियस ऑफ कर्वेचर, तर ऑलवेज ही साइड आपली रेडियस राहील. किती दिले तुम्हाला रेडियस? 50 मीटर ही रेडियस राहील. रेज म्हणजे हाईट, एलिव्हेशन त्याचं. रेज कितीनं झालं? 1.5 मीटर. तर ही साइड राहील तुमची एच इक्वल टू 1.5 मीटर. ओके, आणि हा राहील 2 रेल मधला डिस्टन्स, जे की दिलाय तुम्हाला 10 मीटर वाईड. तर हे राहणार एल इक्वल टू 10. क्लिअर? आपला फॉर्म्युला आहे सरळ बघा, व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट आर जी एच अपॉन एल आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जी ची व्हॅल्यू तुम्ही अप्रॉक्सिमेट 9.8 दिलाय, 9.8 घेऊन घ्या. तर व्ही मॅक्स इक्वल टू आपल्याला मिळणार बघा, आर ची व्हॅल्यू काय आहे चेक करा. आर इज हाऊ मच? 10 मीटर. आर इज 50 मीटर. जी तुम्हाला दिलाय 9.8, एच दिलाय तुम्हाला 1.5 आणि एल दिलाय तुम्हाला 10. ओके, एल किती दिलाय तुम्हाला? 10 दिला आहे. तर बघा, लक्षात आहे, 10 1 जा 10, 10 5 जा 50. सो हिअर व्ही मॅक्स इक्वल टू हे मिळणार तुम्हाला 5 इंटू 9.8 इंटू 1.5. ओके, हे ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करणार तर तुम्हाला मिळणार व्ही मॅक्स इक्वल टू 9.8 इंटू 5 जर केलं तुम्ही तर तुम्हाला मिळणार 49 इंटू 1.5, आणि 49 इंटू 1.5 याचं जर तुम्ही रूट फाइंड आउट केलं 49.5. आता बघा, लक्ष द्या, इथं ऑप्शन मध्ये चेक करा, 2.5 दिलाय, 6.5 दिलाय आणि 4.5 दिलाय. 49च रूट 7 येते, त्याच्यात मल्टिप्लाइड बाय 1.5 आहे ना. तर हे तुमचा आन्सर येणार 8.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर 8.5 मीटर पर सेकंड. ओके, कारण बघा, रूट 49 7 होते, 7 तर नाहीच आहे इथं. 7 पेक्षा जास्त कोणता? 8.5, कारण की मल्टिप्लाइड बाय 1.5 आहे. ओके, तर हे राहील तुमचा आन्सर 8.5 मीटर पर सेकंड. 2022 मध्ये आला. परत बघा, लक्ष द्या, परत 2023 मध्ये आला आपल्याला क्वेश्चन. काय म्हटलं? अ रेल्वे ट्रॅक इज बँक फॉर अ व्ही स्पीड व्ही बाय एलिव्हेटिंग आउटर रेल बाय हाईट एच अबोव द इनर रेल. द डिस्टन्स बिटवीन टू रेल इज डी. आता दोन रेल्वे मधला डिस्टन्स किती दिलाय? डी दिलाय. देन द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ ट्रॅक इज. आपल्याला आता रेडियस ऑफ कर्वेचर विचारलाय, आर विचारलाय, तर आपल्याला आर काढायचा आता. तर बघा, लक्ष द्या, अगेन इथं रेल्वे दिलाय तुम्हाला, अगेन इथं रेल्स दिलेले आहे. ओके, हे इनर रेल दिला आहे. रेल वर्ड आला म्हणजे आपला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला आपला? व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट आर जी इंटू एच बाय एल. हा फॉर्म्युला आहे आपला. आता बघा, याच्यामध्ये एच काय आहे? हाईट आहे. एल काय आहे? 2 रेल मधला डिस्टन्स आहे. तर इथं काय दिलाय चेक करा. 2 रेल मधला डिस्टन्स किती दिलाय तुम्हाला? डी दिलाय. स्पीड किती दिली आहे? व्ही. ओके, तर आपली स्पीड किती आहे? व्ही राहणार. अंडर रूट मध्ये बघा, आर ला आर ठेवू आपण, जी ला जी, एच ला एच, कारण की हाईट दिली आहे ना तुम्हाला, एच हाईट दिली आहे इथं बघा, आणि डिस्टन्स किती दिलाय तुम्हाला? एच बाय एल.
दोन ट्रॅक मधला डिस्टन्स डी. पण काढायचं काय, काढायला काय सांगितलं तुम्हाला ते माहित असायला पाहिजे. आपल्याला काढायला सांगितलं रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे आपल्याला आर कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याला आर कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले तुम्ही रूटला रिमूव्ह करा. रूटला रिमूव्ह करायचं असेल तर दोन्ही साईडचं स्क्वेअर घेऊ आपण. तर आपल्याला मिळणार आर जी एच बाय डी. ओके, आपला टार्गेट आहे आर काढणं, तर डी डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन मध्ये पाठवून देऊ. तर आपल्याला मिळणार व्ही स्क्वेअर डी इक्वल टू आर जी एच. आपल्याला काढायचं आर, तर आर काढायचं असेल तर जीएच मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन मध्ये पाठवा. तर तुम्हाला आर मिळणार व्ही स्क्वेअर डी अपॉन जी एच. ओके, दिस ऑप्शन ए. सेम फॉर्म्युला आहे बघा, त्याच फॉर्म्युल्यावर दरवर्षी आपल्याला विचारलेला हा 2023 चा क्वेश्चन आहे. अगेन बघा नेक्स्ट मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला अगेन 2021 मध्ये विचारलेला आहे सेम टॉपिकवर. सेम टॉपिक आहे. आता बघा काय म्हटलं इथं पण आपल्याला, द अँगल ऑफ बँकिंग थीटा फॉर मीटर गेज रेल्वे लाईन इज गिवन बाय थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/20. मीटर गेज जर असेल, मीटर गेज रेल्वे लाईन, ऑलवेज दोन ट्रॅक मधला, दोन रेल्वेज मधला डिस्टन्स हे ऑलवेज 1 मीटर घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे. थीटा गिवन आहे आपल्याला tan इनवर्स ऑफ 1/20 दिला आहे. तर आपण जर सपोज आता इकडे tan ला शिफ्ट केलं तर tan थीटा इक्वल टू आपल्याला मिळणार 1/20. tan थीटा इक्वल टू आपल्याला 1/20 मिळालं. हे बघा हे भेटलं आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू. आता आपण पाहिलं की tan थीटा व्हेन थीटा इज व्हेरी स्मॉल देन ऍट दॅट टाइम tan थीटा इज इक्वल टू sin थीटा आहे. तर याला आपण असं लिहू शकतो की sin थीटा इक्वल टू 1/20. ओके, आता कम टू द डायग्राम. आपली डायग्राम बघा, आपली डायग्राम काय आहे, ही आपली डायग्राम आहे बघा, ही डायग्राम आहे आपली. ओके, याला आपण काय मानतो आर, याला मानतो एच आणि याला मानतो आपण एल. एलच्या जागेवर आता काय घेणार डी. पहा नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2021 मध्ये आलेला आहे मीटर गेजवर. मीटर गेज म्हणजे काय, मीटर गेज रेल्वे लाईन. जर मीटर गेज रेल्वे लाईन असेल तर मीटर गेज रेल्वे लाईन मध्ये डी म्हणजे एल, एल ची व्हॅल्यू ऑलवेज 1 मीटर घ्यायची. दोन रेल्वे लाईन मधला जो डिस्टन्स राहील तो ऑलवेज किती घ्यायचं, 1 मीटर घ्यायचं. मग आपल्याला आता दिलेलं काय आहे, थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/20 दिला आहे. सो हिअर थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/20 हे तुम्हाला दिला आहे. क्लिअर ना. तर आपल्याला tan ला आपण जर इकडे शिफ्ट केलं तर tan थीटा इक्वल टू आपल्याला मिळणार 1/20. ओके, आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस थीटा व्हेरी स्मॉल असते देन साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू tan थीटा और tan थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू sin थीटा. म्हणजे tan थीटाला आपण रिप्लेस करून टाकतो sin थीटाने, तर आपल्याला मिळणार 1/20. हे मला साइन थीटाची व्हॅल्यू मिळाली. आता आपली डायग्राम तुम्हाला माहित आहे, डायग्राम या पद्धतीने आहे आपली. जर रेल्वेवर जर आपला क्वेश्चन आला, रेल्वेवर जर क्वेश्चन आला तर बघा सपोज इथं ही आपली डायग्राम आहे राईट अँगल ट्रायंगलची. याला आपण आर मानूया, याला एच मानतो आणि याला काय मानतो आपण एल. ओके, हा आपला थीटा आहे. तर साइन थीटा काय असते बघा, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनस म्हणजे एच बाय एल आलं. ओके, तर इथं बघा आपल्याला एच काढायचं, काय काढायचं, व्हॉट इज द एलिव्हेशन म्हटलं ना, तर एच काढायचं आपल्याला. तर एल ला इकडे जर पाठवलं तर एच इक्वल टू तुम्हाला मिळणार एल साइन थीटा. सो हिअर एच ला एच राहू द्या, एल ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 1 मीटर. 1 मीटर भलेही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन नसेल, पण मीटर गेज रेल्वे लाईन म्हटलं तर ऑलवेज डी ची व्हॅल्यू किती घेणार, 1 घेणार. तर इथं आपण डी ची म्हणजे एल ची व्हॅल्यू 1 घेणार. साइन थीटा तुम्हाला दिला आहे 1/20. तर तुम्हाला इथं मिळणार एच इक्वल टू 1/20 आणि हे 1/20 ला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे 0.05 मीटर भेटते. आणि याला जर तुम्ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर एच इक्वल टू तुम्हाला मिळणार 5 सेंटीमीटर. एच इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, तर आपला आन्सर राहील ऑप्शन डी. सेम टाईपचं एक क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे 2023 मध्ये. साइन थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/16 दिलेला आहे. अगेन रेल्वे ट्रॅकवरच प्रॉब्लेम आहे तुम्हाला. हे प्रॉब्लेम तुम्ही
ट्राय करा, जमते का चेक करा. क्लिअर? थँक्यू.